गुड इव्हनिंग सर्वांना. तर संध्याकाळचे 6 वाजत आले होते. तर आम्ही अक्कलकोटवरून गाणगापूरला निघालो होतो. तर ही स्टार्टिंगची प्रवेशद्वार आहे. 6:30 वाजले असतील. आम्ही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये इथं गेलो होतो. छान असं मंदिर होतं. संध्याकाळचा वेळ झाली होती, बहुतेक 6:30 वाजून गेले असतील. तर इथं जाऊन छान असं दर्शन वगैरे घेतले. श्री दत्त निर्गुण मठ आहे. तर ते त्रिमुखी दत्त महाराजांची मूर्ती आहे आणि असं पुढं जाऊन आतमध्ये बघायला लागतं. ही बाहेर छोट्या छोट्या मूर्ती होत्या. इथं पण मूर्त्या होत्या. म्हणजे जे मंदिर आहे आतमध्ये त्याच्या इथून जे समोर दिसतंय चौकोन तिथून पुढे पाहायचं असतं. आणि संध्याकाळी 7:30 किंवा 8चा आरतीचा टाईम होता, त्यामुळे सगळेजण बसलेले होते इथे संध्याकाळच्या टायमिंगला व्हिडिओ काढ. तर हेच इथून दत्त महाराजांचं दर्शन होतं. छोट्याशा चौकोनामधून आतमध्ये पाहायला लागतं. जर आतमध्ये पाहिल्यानंतर त्रिमुखी दत्त महाराजांची मूर्ती दिसते आणि खूप छान प्रसन्न वाटतं. आणि ज्यांना कोणाला काही त्रास असेल किंवा काही मानसिक त्रास होत असेल ते लोक इथे येतात. दत्त महाराजांच्या कृपेने त्यांचे सगळे त्रास दूर होतात. त्यामुळे लांबून लांबून इथं लोक येतात. आणि हे साधारण म्हणजे कर्नाटक हद्दीमध्ये येतं मंदिर. हे पाहू शका. दत्त महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं. खूप छान दर्शन झालं. दत्त महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं. तिथं नारळ वगैरे फोडला, फुलं वाहिले. त्याच्यानंतर थोडा वेळ तिथं बसलो आणि मग परत जे एकमुखी दत्तीर आहे जिथं दत्त महाराजांनी साधना केलेली, भीमा, भामा आणि अमरजे या तिन्ही नद्यांचा संगम आहे. आणि तिथंही दत्त महाराजांनी साधना केलेली. तिथे एकमुखी दत्त महाराजांचं मंदिर आहे. आणि तिथं एक झाड आहे वडाचं किंवा पिंपळाचं. त्या झाडाखाली बसून महाराजांनी साधना केलेली आहे. हेच ते झाड आहे. खूप वर्षापासून तिथं झाड आहे आणि अजूनही आहे. पाहू शकता. ह्याच्या खाली मंडप वगैरे दिलेले आहे. आणि इथे जे लोक येतात ते गुरुचरित्राचं पारायण करतात. असे म्हणतात साक्षात दत्त महाराज सेवा पाहत असतात. जे कोणी गुरुचरित्र वाचेल किंवा दान धर्म करेल साक्षात त्यांना खूप मोठं लाभ मिळेल. आणि इथं पण हा दोरा बांधते. तिथे सगळ्यांनी आम्ही दर्शन वगैरे घेतलं. पाहू शकता. छान असं दर्शन वगैरे घेतल्यानंतर निघालो. नंतर आरतीचा टाईम होता. आरतीच्या टाईममध्ये नंतर इथं लोक गुरुचरित्राचे पारायण करत असतात. तर ह्या झाडाच्या समोर इथं सर्व लोक नदीमध्ये आंघोळ करून म्हणजे स्नान वगैरे करून येऊन पारायण करतात. आणि इथं जे पारायण करेल साक्षात त्यांना पुण्य भेटतं आणि साक्षात दत्त महाराज त्यांना बघत असतात असं म्हणतात. इथं जे पारायण करेल त्याचं पुण्य खूप मोठं असतं. नंतर आम्ही गार्डनमध्ये गेलो होतो. तर तिथे छान असं हे सिल्वर पांढऱ्या कलरचे फुले आहेत. त्यानंतर ते गुलाबी होतं. तर संध्याकाळच्या टायमिंगला छानसं दिसत होतं. मी थोडासा व्हिडिओ घेतला. नंतर अक्षय तृतीया होती. माझे सासरे आहेत, आम्ही त्यांना दादा म्हणायचो. तर त्यांना मी नैवेद्य बनवला होता. मटर पनीरची भाजी, मटकीची भाजी, मसाले भात, कोशिंबीर, कांदा भजी, उभी मिरचीची भजी, पोळी, पुरी आणि सॅलडमध्ये टोमॅटो, कांदा, काकडी,
कैरी आणि कुरडई, पापडी, सालपापडी असं छान असं नैवेद्य दाखवला होता आणि स्पेशल थाळी बनवली होती. 12 वाजताच माझं नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं. 12च्या आधी 2 मिनिट पाणी वगैरे ठेवलं, दर्शन वगैरे केलं आणि खूप छान वाटलं. पितरांना जेव घातल्याने म्हणजे पुण्य मिळतं किंवा चांगलं असतं असं म्हणतात. त्यामुळे मी करते आणि गावाकडं पण आम्ही करतो, पण इथं मी करते. इथं आम्ही गुरुवारच्या दिवशी सुट्टी होती कशाची तर तेव्हा आम्ही स्वामीनारायण मंदिराला गेलेलो होतो. हायवेच्या साईडला आहे, छान असं स्वामीनारायण मंदिराचं दर्शन वगैरे थोडंसं ऊन होतं. 4:30ला आम्ही गेलो होतो. 5च्या टायमिंगला असेल ते दर्शन वगैरे घेतल्यानंतर घरी आलो. नंतर परत दुसऱ्या दिवशी अक्षयचा बड्डे होता, म्हणजे माझ्या भावाचा बड्डे होता. त्याचा बड्डेसाठी केक वगैरे घेऊन गेलो होतं. केक वगैरे कट केला आणि जेवणासाठी छान थाळी बनवली होती. मसाला वांग होतं, सांडग्याची भाजी होती, वरण भात होतं, रस होता आणि चपाती होती, कुरडई होती आणि सॅलडमध्ये कांदा, टोमॅटो, काकडी असं छान असं जेवण होतं. छानसं भजी पण होती, कांदा भजी, आणि छानसं जेवण केलं. छान त्याच्या बड्डेनिमित्त थाळी बनवली, त्याला गिफ्ट वगैरे दिल्यानंतर घरी काल होता गुरुवार, उपवास पण होता आणि माझा भाऊ जेवायला आलेला, तर त्याच्यासाठी मटकीची रस्सा भाजी होती, सिमला मिरची मसाला भरून केलेली होती, शेंगदाण्याची आमटी होती, डाळ भात होतं, श्रीखंड बनवला म्हणजे विकत आणलेला होता, कैरीची चटणी होती, चपाती होती आणि सॅलड नॉर्मल आपलं काकडी, टोमॅटो, कांदा हे असं छानसं थाळी वगैरे बनवली. जेवण केलं सर्वांनी.